नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे। प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं। प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। इरविन चौकात टिप्पर व दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू झालाय। ही नर्स ड्युटी संपवून घरी जात होती। रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या या चौकात नेहमी अपघात घडतात, मात्र त्याबद्दल कोणतेही उपाय होत नाहीत। बुधवारी दुपारी 3:30 वाजता इरविनकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या चौकात भीषण अपघात झाला। या अपघातात गंभीर जखमी महिलेचा इरविनमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार MH27 AS 6679 क्रमांकाच्या ॲक्टिवा दुचाकीने 35 वर्षांची प्रतिभा संजय भगत ही महिला जात होती। ही महिला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये परिचारिकेचं काम करते। आपलं काम संपवून प्रतिभा भगत घरी जात असताना हा अपघात झाला। MH27 4451 क्रमांकाचा टिप्पर भरधाव वेगाने मुख्य इरविन चौकाकडे जात असताना प्रतिभा भगत चौक क्रॉस करताना हा अपघात झाला। दुचाकी व टिप्परची ही धडक इतकी जबरदस्त होती की महिला दुचाकीसह ट्रक खाली गेली। गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा भगतला इरविनमध्ये नेण्यात आलं, मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला। प्रतिभा भगत हमालपुरा येथील रहिवासी असून विवाहित आहे। अपघात होताच येथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। पोलिसांनी येथील परिस्थिती हाताळली। शिवराम पारिसे या गवळीपुरा येथे राहणाऱ्या 56 वर्षीय ट्रक चालकाला शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। हा चौक अपघात प्रवण स्थळ आहे। यापूर्वीही येथे भीषण अपघात झाले, त्यामध्ये नागरिकांचे प्राण गेलेत। येथील अपघातांना पायबंद घालण्यासाठी तातडीची व कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे, तरच निरपराध नागरिकांचे प्राण वाचतील। सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांचा हा रिपोर्ट। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडने खरेदी केलेली 474 क्विंटल तूर चोरीला गेली आहे। 22 लाखांपर्यंत अंदाजे या तुरीची किंमत आहे। या चोरीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील मालाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागला आहे। नाफेडने खरेदी केलेली 474 क्विंटल तूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। 22,96,225 रुपये इतकी किंमत या तुरीची आहे। गेल्या 17 मे पासून तूर खरेदीला सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातील ही तूर आहे। खरेदीला सुरुवात झाली तेव्हा 1820 शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली होती। 49,301 क्विंटल तूर खरेदी केली, त्यातील 474 क्विंटल तूर चोरीला गेली आहे। या संदर्भात 23 जुलैला गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। या संदर्भात PI पुणकर यांना विचारलं असता चौकशी करून गुन्हा दाखल करू असं त्यांनी सांगितलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीला या प्रकरणामध्ये आपले काही देणे घेणे नाही, आम्ही फक्त जागा दिली अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। लाखो रुपये येथे सुरक्षेसाठी खर्च होतात, तरी शेकडो क्विंटल तूर येथून चोरीला गेली आहे। एरवी 5 किलो धान्य येथून मार्केटच्या बाहेर न्यायचे असेल तर पावती फाडूनच बाहेर जाता येते, मग ही 950 कट्टे तूर बाहेर गेली कशी? दिनांक 12/6/2017 पर्यंत शासकीय आधारभूत किमतीची खरेदी शेतकऱ्याकडून केलेली आहे। ही जिल्हा मार्केटिंग अधिकारी अमरावती यांचे आदेशानुसार करण्यात आलेली आहे।
किती खरेदी झाली आणि आतापर्यंत किती चोरी गेलेली आहे आपली, किती रक्कम आहे त्याची? आतापर्यंत 49,301 क्विंटल 3 किलोची शासकीय खरेदी शेतकऱ्याकडून केलेली आहे. त्यामध्ये 474 क्विंटल 50 किलोची चोरीला गेली आहे. अंदाजे किंमत किती असेल या तुरीची? अंदाजे किंमत आहे ती 22,96,250. आतापर्यंत कितीदा चोरी गेली आहे आणि पोलीस स्टेशनला याची तक्रार दिलेली आहे का आपण? याच्या बाबतीत मी एकदा जो माणूस आपल्या डोळ्याने दिसला त्याची तक्रार तिथे केलेली आहे, त्याला आपण तिथं जमा केलेलं आहे. तुम्हाला म्हणणं आहे इतर चोरी जाते? बरं, एकच हे नाही आहे, तुमची लोकशाही वार्ता म्हणून पेपर आहे, त्या पेपरची कथन पण माझ्याकडे आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे का सुरक्षेवर 2-1.5 कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा इथं चोरीचं प्रमाण थांबलेलं आहे, चोरीला आळा घातलेला नाही. शेताने आता इकडं गहू न्यायच्या तर पहिले तुम्हाला गेटपास बनवून तुमचा माल बाहेर जातो. 474 क्विंटल तूर तिथून बाहेर कशी गेली, कोणा चोरली असं व्यापाऱ्यानं चोरली काय ते तपास करणारे सांगते. आपण त्याच्या बाबतीत काय ज्यांना जो आपल्याला दिसला आपण त्या माणसाला जमा. बरोबर. आता आपल्याला दिसलाच नाही कोणी तर त्याला आता याचे नुकसान भरपाईचे अधिकार कोण घेतील? म्हणजे नुकसान भरपाई नुकसान भरपाई कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे. त्याच्यात दोषी जो ठरेल त्याला माहीत पडेल. नाफेडने एपीएमसीला 2-3दा तूर चोरी जात असल्याचं पत्र दिलं होतं, मात्र एपीएमसीने याबाबत कोणतेही उपाय केले नाहीत. येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. ते जर लावलेले असते तर चोरी लगेच उघडकीला आली असती. मात्र एपीएमसीने याबाबत कोणतेही उपाय केले नाहीत. नाफेडची तूर आहे तर एपीएमसीची जागा आहे, तेव्हा एपीएमसीची ही मालाची जबाबदारी आहेच, ती झटकून कशी चालणार? दुसरीकडे नाफेडची तूर खरेदी 31 जुलैपर्यंत होणार होती, त्याची मुदत 1 महिना वाढवण्यात आली आहे. 31 ऑगस्टपर्यंत तूर खरेदीचा नवा शासन निर्णय आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. सिटी न्यूज प्रतिनिधी रितेश अवजेकर यांचा हा रिपोर्ट. जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लू बळावलाय. 26 मार्च ते 26 जुलै दरम्यान जिल्ह्यातील 47 संशयित रुग्ण इरविनमध्ये दाखल झाले आहेत. हा फक्त इरविनचा आकडा आहे. खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वेगळी आहे. यामध्ये जिल्ह्यातील 8 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यापैकी 3 रुग्ण अमरावतीचे आहेत जे मरण पावले आहेत. ग्रामीण भागातील संशयित रुग्ण तरुणीला इरविनमध्ये दाखल करण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लू बळावलाय. गेल्या 4 महिन्यात स्वाईन फ्लूचे तब्बल 47 संशयित रुग्ण इरविनमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये इतर जिल्ह्यातील आलेल्या पाहुण्यांचाही समावेश आहे. 47 संशयित रुग्णांपैकी 8 जणांचा मृत्यू झालाय, त्यापैकी 3 रुग्ण अमरावतीचे आहेत. 25 जुलैलाही स्वाईन फ्लूची संशयित रुग्ण तरुणीला इरविनच्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये दाखल करण्यात आलाय. तिची चाचणी घेऊन नागपूरला परीक्षणासाठी पाठवण्यात आला आहे. इरविनमधील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लोहपुरे यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी मात्र हा आकडा कमी सांगितला आहे. की जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह रुग्ण किती निघालेले आहे आणि किती ॲडमिट झालेले आहे? कधी आताच सध्या आपल्या रुग्णालयामध्ये स्वाईन फ्लूचे पेशंट प्रमाण खूप कमी झालेले आहे. फक्त संशयित लोकांचे आपण तिथं स्वाईन फ्लूची तपासण्या करतो, त्यांची स्वाब घेऊन आपण तपासणी नागपूरला पाहतो. तरी आपल्या अंदाजानुसार माहितीनुसार किती समजा पॉझिटिव्ह रुग्ण असेल? सध्या आपल्याकडे जवळपास 46 जवळपास पेशंट आजपर्यंत पॉझिटिव्ह होते आणि त्यामध्ये आपले जवळपास 7-8 डेथ झाले आतापर्यंत. डेथ झाले. त्यामध्ये ग्रामीण शहरी पण हां, ग्रामीण शहरी दोन्ही मिळतात. मृत्यू सोबत घेऊन येणारा H1N1 स्वाईन फ्लूचा व्हायरस हा सातत्याने रूप बदलत असल्याने स्वाईन फ्लूच्या बाधितांच्या मृत्यूचा धोका वाढला आहे. स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना पूर्वी घसा आणि छातीत गंभीर संक्रमण व्हायचे. घसा लाल होणे, घशात फोड येणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही महत्त्वपूर्ण लक्षणं स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये आढळून येत होती. घसा संक्रमण झाल्यामुळे जळजळ होणे, दुखणे, खाजवणे अशी लक्षणे आढळतात. अन्न व पाणी गिळण्यास त्रास होतो. डॉक्टरांनी घसा तपासल्यास तो लाल झालेला व त्यावर पांढरे ठिपके असल्याचे आढळून येते. फुफ्फुसात संक्रमण झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. ही 2 मुख्य लक्षणे आतापर्यंत महत्त्वाची मानली जात होती. हातपाय दुखणे, ताप
ही लक्षणेही आढळून येत असतात। अमरावतीमधील अनेक खासगी रुग्णालयातही स्वाईन फ्लूच्या संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। 47 हा आकडा केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहेत। या व्यतिरिक्त खासगीमध्ये उपचार घेणारे संशयित व स्वाईन फ्लूचे रुग्ण हा आकडा वेगळा आहे। स्वाईन फ्लूचा व्हायरस रूप बदलतो आहे। व्हायरसने स्वतःचे रूप बदलणे, शास्त्रीय भाषेत त्याला म्युटेशन म्हणतात। व्हायरसने रूप बदलवल्याने स्वाईन फ्लू बाधितांची लक्षणंही बदलली आहे। पूर्वी स्वाईन फ्लू रुग्णाला पोटदुखीची लक्षणं आढळून येत नव्हती। अलीकडे मात्र स्वाईन फ्लू बाधितांना असह्य पोटदुखी व इतर लक्षणंही आढळून येतात आहे। ही 2 नवीन लक्षणे व्हायरसने रूप बदलल्यामुळे आली आहेत। अद्ययावत वैद्यकीय ज्ञानाशी संबंध नसलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांना त्यामुळे लक्षणांवरून स्वाईन फ्लू आजाराची शंका येण्याऐवजी अतिसार किंवा पोटाशी संबंधित इतर विकारांची शंका येते व त्यानुसारच रुग्णांवर उपचार केले जातात। त्यामुळे स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट झाल्याने अशा रुग्णांना बरं करणं आव्हानात्मक ठरते, कारण त्यांना प्रॉपर औषधच मिळत नाहीत। स्वाईन फ्लू हा चोर पावलांनी येणारा मृत्यू आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील 500 मीटर क्षेत्रात असलेल्या बार, देशी दारू परमिट रूमवर गदा आणली। शहरातील दारू दुकानांविरोधात जनक्षोभ वाढल्याने दारू दुकानं बंद झाली होती, तेव्हा साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता। मात्र बंदी असतानाही तळीरामांनी आपली सोय करून घेतलीच। दारूच्या व्यसनाने तरुण पिढी बर्बाद होते। इरविनमधील कक्ष खचाखच भरले आहेत, तरुणांना आजार जडले आहेत। जिल्हा सामान्य रुग्णालयातील अल्कोहोलिक वॉर्ड 6 व 8 हे गच्च भरले आहेत। इतके की येथे खाटाही रिकाम्या नाहीत। एका बेडवर 2-2 रुग्ण आहेत। हे सारे रुग्ण आहेत दारूने आजार जडलेले। 2 दिवसात 15 ते 17 रुग्ण इरविनमध्ये दाखल होत आहेत। दारूमुळे लिव्हरचे आजार जडलेल्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे। दारूमुळे पैसा खर्च होतो, संसार चालत नाही, मुलाबाळांचं पोषण होत नाही, त्यामुळे संसार विस्कटतात, परंतु व्यसनींना त्याचे काही एक घेणे देणे नाही। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे। दारूमुळे अनेक दुर्धर आजार बळावत आहेत। आधीच व्यसनामुळे पोखरलेलं कुटुंब दुर्धर आजारांनी हवालदिल होऊन जमेल तसे उपचार करतात। मग तो तळीराम त्यातून बचावला तर ठीक, नाहीतर कच्च्या बच्चांना घेऊन त्या स्त्रीची फरफट कुठे गेलेलीच नाही। घरधनी असतानाही व नसतानाही फरफट नशिबी येते, ती केवळ व्यसनामुळे। सुप्रीम कोर्टाने महामार्गावरील 500 मीटरवर अंतरावर असलेल्या बार, देशी दारू परमिट रूम यांचं उच्चाटन करण्याचे आदेश काढले। दारू दुकानं काही काळ बंदही होती, मात्र तळीराम बंदीच्या काळातही अव्वाच्या सव्वा पैसा मोजून आपली हौस भागवतच होते। आता तर दिवसभरासाठी देशी दारूची दुकानं मोकळीच आहेत। दारूमुळे मोडकळीस येणारे संसार, घरं, बर्बाद होणारी युवा पिढी, महिलांची फरफट हे सारे थांबू शकते जर संपूर्ण दारूबंदी झाली तरच। त्याच्या काळामध्ये दारूचे व्यसन प्रमाण खूप वाढलेले आहे आणि दारूचं प्रमाण वाढल्यामुळं दारूचे पासून होणारे जे आजार आहेत, जसं अल्कोहोलिक टॉक्सिकोसिस आहे, अशा प्रकारचे पेशंट एवढ्यात म्हणजे कमीत कमी 5-6 वर्षांमध्येच प्रमाण खूप वाढलेलं आहे। अति प्रमाणात दारू सेवन केल्यामुळे जे लिव्हरचे डिसऑर्डर होतात आणि पोटाचे आजार होतात, ते असे पेशंटचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। आणि सध्या वार्ड नंबर 6 आणि वार्ड नंबर 8 मध्ये पुरुष वार्डामध्ये अल्कोहोलचे टॉक्सिकेशनचे प्रमाण बरेच प्रमाणात आहे। तरी सध्या कमीत कमी दररोज 8 ते 10 रुग्ण या आजारासाठी भरती होतात। तरी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे, दारूचं व्यसन जे आहे घातक आहे शरीरासाठी, याचं सेवन न केलेलंच बरं। तरी याच्यातून सर्वांनी याची काळजी घ्यावी। भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने राडगाव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची लढाई सुरूच राहणार अशी तंबी देण्यात आली आहे। आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली। आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं। भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने राडगाव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। थकीत शेतकऱ्यांना व रकमेची अट न ठेवता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, सुकाणू समितीला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, पुढील शेतीकरता बिनव्याजी कर्ज द्यावे, शेतीमधील भाव व कर्ज यासारख्या संकटांवर मात करण्यासाठी
1 लाख कोटी रुपयांचा किमान स्थिरता निधी सरकारने उभारावा यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। असली घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध असो। संपूर्ण सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतकरी शेतमजुरांना पेन्शनचा कायदा करा, शेतीकरता अत्यल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करा अशा विविध मागण्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने मागण्यात आल्या। रास्ता रोको आंदोलन करताना आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली, सरकारच्या विरोधात नारे त्यांनी दिले। येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केलं। शहरामधील सिग्नल काही बंद आहेत तर काही नादुरुस्त आहेत। वाहतूक विभागाने पत्रव्यवहार करूनही सिग्नल दुरुस्त झालेले नाहीत। शहरात 15 सिग्नल आहेत, त्यापैकी 4 पूर्णपणे बंद आहेत तर 10 नादुरुस्त आहेत। याकडे महानगरपालिकेचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। शहरामध्ये एकूण 15 सिग्नल आहेत, त्यातील 4 सिग्नल पूर्णपणे बंद आहेत तर 10 सिग्नल नादुरुस्त आहेत। 6 महिन्यांपासून याचं काम केलेलं नाही। दर बुधवारी सिग्नल दुरुस्तीसाठी बंद ठेवले जातात। देखभालीसाठी बुधवार हा दिवस निश्चित आहे, परंतु 6 महिन्यांपासून त्यांची दुरुस्तीच केलेली नाही। सिग्नलची दुरुस्ती व देखभाल महानगरपालिकेकडे आहे, मात्र महानगरपालिका याकडे सर्रास दुर्लक्ष करते आहे। वाहतूक विभागाने वारंवार पत्रव्यवहार करूनही महानगरपालिकेने सिग्नलचं काम केलेलं नाही। शहरातील 3 ठिकाणी नवीन सिग्नल मंजूर झाले आहेत। गोपालनगर, कठोरा, दीपक चौक या ठिकाणी हे सिग्नल मंजूर झाले आहेत। त्यासाठी पैसेही आले आहे, निधी आला आहे, परंतु सिग्नल मात्र अजून लागलेले नाहीत। हिरवी चौकात महिलेचा अपघात झाला। या भीषण अपघातात महिलेने जीव गमावला। यावेळी येथे गर्दी कंट्रोल करण्यासाठी एकही वाहतूक कर्मचारी हजर नव्हता। अपघात झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता येथे बॅरिकेड्स लावण्यात आले। वाहतूक पोलीस हजर झाले। बुधवारी दुपारी 3:30 वाजता इरविन रेल्वे स्टेशन रोड चौकात ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला। त्यावेळी चौकात एकही वाहतूक कर्मचारी हजर नव्हता। अपघाताच्या काही वेळानंतर सायंकाळी 5 वाजता त्याच ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले। 2 वाहतूक कर्मचाऱ्यांनी येथील वाहतुकीची जबाबदारी सांभाळली। या ठिकाणी वाहतूक पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्यासह 4 वाहतूक पोलीसही हजर झाले। मात्र दुपारी 3:30 वाजता वाहतूक कर्मचारी हजर असते तर कदाचित अपघातात महिलेला जीव गमवावा लागला नसता। सायन्स कोर
मैदानालगत खासगी गाड्या उभ्या राहतात, अवैध वाहतूक येथून चालते, याबाबत आमदार डॉक्टर सुनील देशमुख व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठक घेऊन पोलिसांना याबाबत जाब विचारला होता। याचा परिणाम म्हणजे ट्रॅव्हल्स चालकांना मेमो तर देण्यात आला, परंतु दंड काय हे मेमोवर लिहिलेलं नव्हतं व वाहतूक अधिकाऱ्यांनी व ट्रॅव्हल्स चालकांनी माहिती देण्यासही नकार दिला। सायन्स कोर मैदानानजीक ट्रॅव्हल्स उभे असतात, या ट्रॅव्हल्समधून अवैध वाहतूक चालते। सिटी न्यूजने याबाबत अनेकदा वृत्त प्रसारित केलं आहे। येथील अवैध वाहतुकीकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं। आमदार व पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत या अवैध वाहतुकीविषयी खडसावलं असता बुधवारी ट्रॅव्हल्सवाल्यांना मेमो देण्यात आले। या मेमोवर दंडाचा आकडा मात्र नव्हता। मेमोवर कलम लिहून दिले जाते प्लस दंडाची रक्कम असेही असते, किंवा कलम लिहून दिले जाते त्यानुसार दंड कार्यालयात भरावा लागतो, परंतु तशी ही माहिती अधिकारी किंवा ट्रॅव्हल्स चालकांनी देण्यास हरकत नव्हती। परंतु आरटीओ अधिकारी व गाडी चालकांनी दंडाबाबत रकमेबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली। सिटी न्यूज प्रतिनिधींनी त्यांना दंडाबाबत विचारलं असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही। अवैध वाहतूक करणाऱ्या या ट्रॅव्हल्सला आरटीओ अधिकाऱ्यांनी जर दंड ठोठावला आहे तर त्यांना किती रकमेचा दंड ठोठावला याविषयी माहिती देण्यास काय हरकत होती। आरटीओ अधिकारी व गाडी चालकात खुसूर मात्र सुरू होती। सिटी न्यूज प्रतिनिधी पुष्पा जैन यांचा हा रिपोर्ट। काही दिवसांपूर्वी सीपी मंडलिक यांनी वाहतूक कर्मचाऱ्यांकडील चालान बुक काढून घेतलं होतं, ते ठराविक पॉइंटवरील कर्मचाऱ्यांना बुक परत देण्यात आलं आहे। वाहतूक कर्मचाऱ्यांकडे पुन्हा चालान बुक परत आलं आहे। काही दिवसांपूर्वी सीपी मंडलिक यांनी सर्व वाहतूक कर्मचाऱ्यांकडून चालान बुक काढून घेतलं होतं। फक्त पीआय, एपीआय आणि पीएसआय यांच्याकडे चालान बुक होतं। आता मात्र ठराविक पॉइंटवरील कर्मचाऱ्यांकडे पावती बुक परत देण्यात आला आहे। इतवारा बाजारामधील स्वच्छतेचा अभाव, दुर्गंध, तेथे साचलेले गटार, अतिक्रमण या सर्वांबाबतच सिटी न्यूजने वारंवार वृत्त प्रसारित केलंय। या वृत्ताची दखल घेऊन महापौर संजय नरवणे यांनी इतवारा बाजाराची पाहणी केली आहे। पावलापावलांवर साचलेलं पाणी, स्वच्छतेचा अभाव आदी तक्रारी येथील होत्या, त्या पार्श्वभूमीवर पाहणी करून तातडीने समस्या दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। इतवारा बाजारामध्ये गटार आहेत, घाणीचं दुर्गंधाचं साम्राज्य आहे, कचऱ्याचे ढीग आहेत, याबाबत सिटी न्यूजने वारंवार वृत्त प्रसारित केलं आहे। या वृत्ताची दखल घेऊन महापौर संजय नरवणे यांनी शहर अभियंता व संबंधित अभियंत्यांसह इतवारा बाजाराची पाहणी बुधवारी केली। तक्रारी ऐकून घेतल्या। इतवारा बाजारात साफसफाई नसल्याने नागरिकांनी काळजी व्यक्त केली। महापौरांनी शहर अभियंता व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने समस्या निवारणाचे निर्देश दिले। यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय जाधव, अभियंता जयंत काळमेक, नगरसेवक राजेश साहू, कामेश साहू, अभियंता यांच्यासह नागरिक उपस्थित होते। महापौरांनी तातडीचे निर्देश तर दिले आहेत, परंतु हे अंमलात आणले जाणार का? इतवारा बाजाराची स्वच्छता होणार का? तेथील गटार साफ होणार का? केंद्राप्रमाणे राज्यात सुद्धा मंत्रालयात अपंग विकास विभाग स्वतंत्र करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचं निवेदन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने आरडीसी नितीन व्यवहारे यांना दिलं। मागण्यांबाबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी अशी मागणी महासंघाने केली आहे। पूर्ण राज्यस्तरीय आपले निवेदन आम्ही सरकारला देत आहे आमच्या प्रमुख मागण्यांसाठी। आज आमच्या ज्या प्रमुख मागण्यामध्ये आहे, केंद्राप्रमाणे राज्यात सुद्धा अपंग मंत्रालय सुरू करण्यात यावं। दुसरी आमची मागणी आहे, शेतकऱ्याप्रमाणे अपंग बांधवांची सुद्धा कर्जमाफी करण्यात यावी। आणि तिसरी आमची प्रमुख मागणी आहे की जे पेन्शन आहे आम्हाला 600 रुपये महिना, तर तो 2000 रुपये करण्यात यावं। त्याचप्रमाणे चौथी मागणी आमची जी आहे की अपंगाचा जो 3% निधी आहे, तो 3% निधी कठोरपणे शासनाने खर्च करावा। त्यासाठी भरपूर वादन होत आहे। अपंग आयोग पुन्हा स्थापन करण्यात यावा। त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी अपंग कार्यकारिणी समिती आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरसोबत स्थापन करण्यात यावी। त्याचप्रमाणे अपंगाच्या ज्या हे आहे गृहनिर्माण सोय, तर त्यांना पण सुद्धा स्वतंत्र घराची मागणी आमची आहे। जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्यासाठी आम्ही 9 तारखेला आमचं मुंबईला धरणं आंदोलन ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे मूक मोर्चा आमचा आहे आणि ह्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही उपोषण करणार आहे।
अपंगांच्या सक्षमीकरणासाठी अमरावती महापालिकेने तरतूद केली असून 400 अपंगांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या संदर्भात महापालिकेत बैठक घेण्यात आली। या बैठकीला प्रत्येक विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तसंच विस्तृत तरतूद करण्याबद्दल बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे। अपंगांचे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, खेळाडूंकरता शिष्यवृत्ती, उत्पन्नांच्या अटीवर घरकुलांसाठी अर्थसहाय्य, वैद्यकीय खर्च, अंध व्यक्तींकरता ऑडिओ लायब्ररी अशा विविध मुद्द्यांवर महानगरपालिकेत बैठक घेण्यात आली। मनपा आयुक्त हेमंत पवार, माजी महापौर विलास इंगोले, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, उपायुक्त महेश देशमुख यांच्यासह प्रत्येक विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते। शहरात 400 अपंगांना व्यवसायासाठी जागा दिली जाणार आहे। अपंग सक्षमीकरणासाठी महापालिकेने तरतूद केली आहे। साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर लावलेला खंडणीचा खोटा गुन्हा तात्काळ रद्द करावा व ज्यांनी हा गुन्हा दाखल केला त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी छावा मराठी युवा संघटनेने केली आहे। छत्रपती शिवराय यांचे 13वे वंशज खासदार उदयराजे भोसले यांच्यावर जो खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय तो गुन्हा तात्काळ खारिज करण्यात यावा। ज्या राजांनी जनतेला भरभरून मदत केली आहे त्या राजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे। ज्यांनी हा आरोप दाखल केला त्यांनी हा खोटा गुन्हा दाखल केला, आमच्या राजाची बदनामी केली, त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा संघटनेची आहे। या संदर्भात संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। काल छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलं होतं। तर आमची अशी इच्छा आहे की शासनाने ज्यांनी हा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावे आणि छत्रपती संभाजीराजांना निर्दोष मुक्तता करावी यासाठी मी माननीय RDC साहेब यांना निवेदन दिलं आणि यातून आमची स्पष्ट भूमिका आहे की यानंतर जर असे जर हे होत असतील, अत्याचार होत असतील तर आम्ही यापुढे छावा संघटना रस्त्यावरून आंदोलन करेल अशी आमची भूमिका आहे। जिल्हा परिषदेच्या 107 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सायन्स कोर मैदानात पार पडली। यावेळी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक आले होते। जिल्हा परिषदेतील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बुधवारी सायन्स कोर मैदान येथे पार पडली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी, शिक्षणाधिकारी जयश्री राऊत उपस्थित होते। 107 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बुधवारी पार पडली। यावेळी विविध जिल्ह्यातून जिल्हा परिषदेचे शिक्षक येथे आले होते। आज अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने राज्यातल्या विविध जिल्हा परिषदमधून आलेले 107 शिक्षकांच्या पदस्थापनेची प्रक्रिया होती जी समुपदेशनाने होणार होती आणि ही प्रक्रिया नियोजित वेळेनुसार 21 जुलैला होणार होती, परंतु काही राजकीय हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया त्या दिवशी होऊ शकली नाही आणि संवर्ग 1 म्हणजे अपंग, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या आणि कुमारिका तसंच संवर्ग 2 मध्ये पती पत्नी एकत्रीकरणाचे शिक्षक यांना प्राधान्य देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी होती। ती मागणी कुठेतरी आमची त्या मागणीची पूर्तता 21 तारखेला झाली नाही म्हणून त्या दिवशी ऐन वेळेवर ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली। त्याच अनुषंगाने ही प्रक्रिया आज 26 जुलै रोजी सायन्स कोर मैदान येथे सुरू आहे। 107 पैकी 44 उर्दूचे शिक्षक आणि 63 हे मराठी माध्यमाचे शिक्षक आहेत की ज्यांची प्रक्रिया आज इथे होणार आहे आणि ती सुरू आहे। याच्यामध्ये ज्युनियर टू सिनियर असा क्रम लावण्यात आलेला आहे की सेवा कनिष्ठपासून तर सेवा ज्येष्ठतेपर्यंत यांची शिक्षकांची यादी इथे लावण्यात आली। त्याच्यामध्ये संवर्ग 1 आणि संवर्ग 2 यांना सर्वात आधी प्राधान्य देण्यात आलं की जे प्राधान्यानं सुगम क्षेत्रामध्ये आता समाविष्ट झालेले आहेत, म्हणजे त्यांना प्लेनमधल्या तालुक्यांच्या जागा मिळालेल्या आहेत की जी आमची संघटनेची प्रमुख मागणी होती। याची पूर्तता आज खऱ्या अर्थानं झाली आणि शासनानं ती पूर्तता केली, त्याबद्दल आम्ही सर्व प्रशासनाचा आभार व्यक्त करतो। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। कोर्ट रोड रस्त्यावर तसंच पठाण चौक येथे दुकानावर झाड पडलं असता त्वरित अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धावले। त्यांनी घटनास्थळावर पोहोचून दुकान व वर्दळीच्या रस्त्यावरील झाड उचलून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला। यावेळी अग्निशामक विभागाचे रेस्क्यू व्हॅन MH27 AA 5297 सह अग्निशामक उपकेंद्र प्रमुख सय्यद अनवर, वाहन चालक आकाश लोणारे, वाहन चालक शेख नसीरुद्दीन, फायरमन दहातोंडे सूरज लोणारे व आपत्कालीन दलाच्या जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली।
एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर, अर्थात DCRवर. पाहूया 26 जुलै रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए, देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 26 जुलाई सन 1563 में फ्रांस ने अंग्रेजों से ली हार्वे पुनः छीना. सन 1856 में नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ इनका जन्म हुआ. सन 1921 में अमरावती नगरी में लोकमान्य तिलक की मूर्ति की रथ में शोभा यात्रा निकाली गई. सन 1921 पंडित दिनकर शास्त्री कानेड़ इनका अमरावती में भाषण आयोजित हुआ. सन 1929 में अमरावती में जोग चौक में तिलक महोत्सव मनाया गया. सन 1956 में मिस्र के राष्ट्रपति नासिर ने स्वेज नहर का राष्ट्रीयकरण किया. सन 1962 में अमरावती में बाबा साहेब खापर्डे का भाषण आयोजित हुआ. सन 1963 में अमरावती में कवि भूषण अन्ना साहेब खापर्डे का लोकमान्य तिलक इनके ऊपर भाषण आयोजित हुआ. सन 2002 में डॉक्टर APJ अब्दुल कलाम ने राष्ट्रपति पद की शपथ ली. सन 2005 में मुंबई में भयंकर बारिश ने अपना तांडव मचाया और दिनांक ये भारत में बड़े शान से कारगिल दिवस के रूप में मनाया जाता है. इसी दिन हमारे वीर जवानों ने कारगिल पर विजय पाई थी. ताकत वतन की हमसे है, हिम्मत वतन की हमसे है, इज्जत वतन की हमसे है, इंसान के हम रखवाले, पहरेदार हिमालय के हम रोके हैं तूफान के, सुनकर गरज हमारी सीने फट जाते चट्टान के. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.